तिकडे शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय। मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत। वैचारिक भूमिका वेगळी असेल पण महाराष्ट्राची आणि देशाची प्रतिमा जपण्याचं काम पंतप्रधान करतात हे आपल्याला विसरून चालणार नाही असं पवारांनी म्हटलंय। तर दुसरीकडे शरद पवारांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। मात्र शशिकांत शिंदेंनी शरद पवारांच्या भूमिकेला समर्थनच दिलंय। आता पंतप्रधान मोदींबाबत भूमिका घेताना मवियामध्येच मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे। आज देश एका वेगळ्या दिशेने चालला। नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत। काही राजकीय विचाराच्या संबंधी आणखी त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही। बघा, शरद पवार त्यांच्या भूमिका मांडत असतील। कोणती धोरणं जाहीर करताना प्रधानमंत्री कोणालाही विश्वासात घेत नाही, किंबहुना त्यांच्या लोकांनाही घेत नसतील, ही माझी माहिती आहे। म्हणून तर CBIचा डायरेक्टर निवडताना राहुल गांधी विरोधी पक्षनेते त्या समितीवर आहेत, त्यांनी डिसेंट नोट दिली आणि ते बाहेर पडले। नाही, संजय राऊतांनी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। पवार साहेबांनी देशाच्या असलेल्या सगळ्या परिस्थितीवर ज्यावेळेला अन्य राष्ट्राशी संबंध जोडण्याचा किंवा त्या पद्धतीने आपुलकीने एक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न जर देशाचे पंतप्रधान करत असतील आणि पवार साहेबांनी त्याचा उल्लेख केला असेल, त्याच्यात त्यांनी हे पण सांगितलं आहे की आमचे राजकीय मतभेद जरी असले तरी देशाच्या असलेल्या हितासाठी काही मुद्द्यावर आम्हाला निश्चितपणाने त्यांनी त्या ठिकाणी त्याची पाठराखण केली असं सांगितलं असेल।